101 रुपये 101 रुपये देऊ तुला 10 सुपर देतो ना इकडची भाजी येते चला दे रे बाकी किती पाहिजे 10 पाहिजे ना किती गाडी आहे भाऊ किती वाजता गाडी आहे रे 101 रुपये 10 किलो झाली फ्लावर 101 रुपये 10 किलो याच्यापेक्षा भारी वक्कल देतो तुला चला या शेट पुढे या कोबी 21 गेला का 21 20 रुपये 25 30 रुपये 31 रुपये 32 रुपये 35 रुपये 35 रुपये 35 रुपये त्याला चल 10 मान त्याला 3.5 रुपये किलो झाली कोबी 10 घे या बा काय परत तुला किती बाई तुला किती 3.5 रुपये किलो झाली कोबी 10 15 20 रुपये 25 रुपये 30 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 रुपये बोलतो म्हणला हे 30 रुपये चालले 30 रुपये तुला चालते 30 रुपये चला 30 रुपये 30 रुपये सचिन मार्का 3 रुपये किलो झाली कोबी अरे यार मला फ्लावर सांगितलं नाही पंच्याहत्तर 80 81 82 85 90 रुपये 90 रुपये 91 रुपये 92 रुपये 93 रुपये 94 95 रुपये 95 रुपये एलके मार्का 9.5 रुपये किलो झाली फ्लावर 9.5 रुपये किलो झाली फ्लावर आपली का नाही 50 55 60 रुपये 162 65 रुपये 70 रुपये 75 80 रुपये 85 रुपये 90 रुपये वालतमानला 90 रुपये 91 रुपये 92 रुपये 92 रुपये 92 रुपये 92 रुपये 93 रुपये 93 94 रुपये वारी माझं 95 रुपये 3 वार 9.5 रुपये किलो झाली फ्लावर 9.5 रुपये किलो झाली फ्लावर 95 गावठी मारायला गावठी मारायला गावठी गावठी एक नंबर एकसठ 65 70 रुपये 75 80 81 रुपये 82 रुपये 85 रुपये 85 रुपये 86 रुपये 90 रुपये काय झाली 90 रुपये 91 रुपये 91 रुपये 92 95 100 रुपये माल सुपर आहे मला काय नाही इकडे बघ 100 रुपये 3 वार 10 रुपये किलो झाली फ्लावर 10 रुपये किलो दत्ताची काकडी येणार आपल्या गाव उद्यापासून फ्लावर दत्ताची काकडी येणार उद्यापासून आपल्याकडे अभ्यास हा अरे अरे तुमच्या माझ्यासाठी त्याच्यात का मास्टर कोण नाही मार्केटमध्ये तुला 50 60 70 रुपये 75 रुपये 80 रुपये 85 90 91 रुपये 91 रुपये दत्ता किडीचं आहे थोडं 91 92 95 रुपये 95 रुपये 95 रुपये 96 रुपये 96 100 रुपये 100 रुपये माझी VIP मार्का 100 रुपये 10 किलो झाली फ्लावर सुपर माल होता पुढे दादा बटाटे कॅन्सल करून घे बटाटो नाही विनोद 20 रुपये केम 20 रुपये लावले आपली का मला आपली ठीक आहे वाहू द्या असं काही तुम्ही लाव रे मधी 50 रुपये चल 52 मान मग 52 रुपये 55 60 80 रुपये 81 असं म्हणायचं खाली 100 रुपये 100 रुपये 10 किलो झाली फ्लावर काय म्हणले
कोणती व्हरायटी? काका कोणती व्हरायटी फ्लावर? व्हरायटी कोणती? लिगल व्हरायटी आहे आणि 10 रुपये किलो संपले आज. 10 रुपये. मागच्या वेळेस काल 10 रुपये. त्याच्या अगोदर काल 11 काल 11 रुपये संपले. काल 11 संपले, त्याच्या 90 संपले. असं का? बाजार भाव परवडते का मामा या बाजारात? परवडत नाही. नाही परवडत. इतरांचे हाल पाहता आपण ठीक आहे. हां हां हां. किती एकर लावली होती? कमी होती अर्धा एकर. अर्धा एकर होती. साधारणतः किती खर्च झाला अर्धा एकरला? किती रे? 15,000 खर्च झाला. या बाजारात भांडवल फिटेल ना? मीटर म्हणायचं काय? फिटेल. बाजारभाव साधारणतः किती अपेक्षित आहे या सीजनला? 1,200 रुपयाच्या आसपास आहे. 1,200च्या आसपास. बाजारभाव कमी आहे आज. 1,200 रुपये असेल तर शेतकऱ्याला 2 रुपये मिळतील. व्यापारी 1,200-150 रुपयापर्यंत पाहिजे. हे बाजारात तसं परवडत नाही. रुपयाला रुपया भेटतो फक्त. हो, रुपयाला रुपया नाही, पण आपलं भांडवल फिरते, आपण लॉसमध्ये. हां, भांडवल फिटते फक्त. रुपयाला रुपया पण भेटत नाही. रुपयाला रुपया म्हणजे 150 आमच्या 14,000 काडी चालू व्हायला अजून. किती टाईम आहे अजून? महिना लागेल अजून. बाजार वाढतील पण पुढं. आता एक साधारणतः रमजानमुळं असं म्हणतात की बाजार नाही, असं व्यापाऱ्यांचं एक म्हणणं आहे. बाजार वाढतील अशी अपेक्षा आहे. हो, काय बाजारभाव भेटला भाऊ आज? 100 रुपये 10 किलो. कोणती व्हरायटी आहे मला दाखवा. टेट्रेस आहे का? रिगल ग्लो आहे. 100 रुपये 10 किलो झाली. मागच्या वेळेस काय झाली ती? पहिला थोडा आहे. किती हजार काडी लावली होती ही? 7,000. 7,000 काडीला साधारणतः किती खर्च आला? 22-25,000 रुपये खर्च आला आहे. पाट पाण्यावर आहे का? पाट पाण्यावर आहे. पूर्णतः पाट पाण्यावर आहे. साधारणतः किती बाजार अपेक्षित आहे या व्हरायटीला आता? कमीत कमी 20पर्यंत असं काय, कारण आता मजुरी वाढलेली आहे, वाहतूक वाढलेली आहे, त्याच्यामुळे खर्च वाढलाय. खर्च वाढल्यामुळे कमीत कमी 20 रुपये 10 किलो पाहिजे. ही निम्म्याचे बाजार. ह्या बाजारात भांडवल फिटेल फक्त. भांडवल फिटून पैसे नाही भेटणार ना, फक्त भांडवल फिटेल.